मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी पक्ष्यांना झाडावरती पाणी ठेवलंय त्या पॉईंटवरती आता आपण आलेलो आहे। याचं कारण मित्रांनो, पक्षी जास्त ऊन असल्यामुळे लवकर पाणी पिऊन घेतात आणि पाणी संपत आहे। त्याच्यामुळे आपण काल मडकी लावली होती आणि आज परत त्या ठिकाणी आपण आलेलो। तर मित्रांनो, बघा तुम्ही पाहू शकताय पूर्ण हे अर्धाली मडकी करून ठेवले, तर अर्धी मडकी पाणी पिऊन घेतलेले पक्ष्यांनी। तर आज आपण आपल्या या रुटीनवरची जेवढी आपण डबरे बनवलेत पक्ष्यांना आणि प्राण्यांना तेवढी पूर्ण आज आपण पाण्यानं भरून ठेवणार आहेत। तर चला मित्रांनो, आज पाहूयात आपल्या डबऱ्यांमध्ये किती पाणी राहिलेलं आहे। जिथं संपलं असेल तिथं पाणी आपण नेऊन टाकणार आहेत। तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ना पहिले ह्या मडक्यांपासून सुरुवात करणार आहेत। ज्या ठिकाणी आपण पाणी ठेवलंय तिथं कमी पडलं असेल त्या ठिकाणी आता आपण पाणी वतणार आहेत। काय हे बघा, आपण केंड भरून आणलेलं एक ते बारीक बारीक जे हे मडके आहेत यांच्यामध्ये हे केंडाने पाणी टाकू आणि जे प्राण्यांसाठी जे डवरे बनवले त्या ठिकाणी आपल्याला मोठं केंड वापरायला लागणार आहे। त्या मोठ्या केंडामध्ये आपण पाणी घेऊन जाणार आहे। आता ऊन जास्त झालेले आणि पाणी पण लवकर संपत आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा मित्रांनो, अर्धाली पूर्ण ही मडकी पाणी पिले, अर्धी मडकी राहिले, पाणी राहिले मडक्यांमध्ये। पक्ष्यांनी जास्त ऊन असल्यामुळे पाणी पण पक्षी जास्त पितात, त्यामुळे आपण कालच भरून ठेवला तर आज हा पूर्ण अर्धा झालेला आहे। तर आपण पूर्ण भरून ठेवणार इथं। बघा एवढं पाणी प्याला होता पक्षीने, असं पूर्ण भरून ठेवा। आता हा एक आपण भरलेले इथं पण मित्रांनो अर्धा मडका राहिला आपलं। बघा इथं पण अर्धा मडका करून ठेवलेले, इथलं पण पाणी भरपूर पक्षी पिले। तर हा 2 नंबरचा आहे आपला मडका। ओ पूर्ण वारला इथं पण अर्धाच आहे, इथं पण पूर्ण भरून ठेवू आपण। तर मित्रांनो, हे बघा आपण हे पाणी जे ठेवलंय ना, हे एक गेळाचं झाड आहे। गेळ म्हणजे इथं फळ दिसला म्हणून माझ्या लक्षात आले, तुम्हाला सांगतो मी। हा बघा हे जे गेळ आहे ना, हा आता पूर्ण वाळलेले। हे बघा हे जे ओल्ले असतात त्यावेळी मित्रांनो, जी आमची जुनी काळातली जी लोकं होती त्यावेळेची जी ओल्ली गेळ आहेत ना, यांचा ठेसा करायची आणि याने कपडे धुवायचे। असे म्हणजे जसे आपलं साबणाने निरमा पावडर जसे कपडे निघतात एकदम स्वच्छ एकदम चमकदार, तशी या गिळाने पण कपडे धुवून असे मस्त कपडे निघतात। असे आमचे हे जुन्या काळातले लोक यांनी कपडे धुवायची। हे गिळाचं झाड आहे। आता हे वाळलेले जे ओल्ले असतात ना, त्यांनी एकदम मस्तपैकी असं जसं साबण कसा फेस होतोय तसा या गिळाची याचा फेस होतोय। असं हे मस्तपैकी असं गिळे, याला गिळ म्हणतात, आम्ही गिळ म्हणतो याला। आता आपण ना चौथ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं मडकी त्या मडक्याला आलं आपण पाहू। आता या मडक्यामध्ये किती पाणी याच्याकडं पेल्यात का पक्षी? हा हे पण पेले बघा, याचं पण बरंच पाणी कमी, याचं पण भरपूर पेलेले। असा तर ऊन जास्त असल्यामुळे पक्षी पण भरपूर पाणी पित होतं। मित्रांनो, हे बघा रानामध्ये जो चिर 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 करणार हा जो किडा आहे, तर मित्रांनो तो म्हणजे एकदम मस्तपैकी असे रानाला भरणी देणारा। बघा आता आपल्याला थोडक्यात आवाज येतो त्याचा। हे बघा हा जो किडे ना, हा मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण हा किडा एकदम शिडूक असतो तरी पण आपण बघायचा प्रयत्न करणार। तर मित्रांनो बघा, आता ह्या झाडावरती तो किडे आपण थोडंसं पुढं गेला होई ना, तो लगेच साईडला होणार आहे। तर पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। बघा आता ह्या फांदीवरती बसलाय तो आपण जसं पुढे जाणार तसा तो साईडला सर। हा बघा या ठिकाणी तो बसलेला आहे। हे बघा ह्या फांदीला तो पूर्ण टाकलेला आहे। बघा ही जी फांदी, ह्या फांदीला जो किडा आहे ना, तोच तो चिरचिर 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 आवाज करतोय। ते इथे जो बसलाय ना, हाच तो किडी।
चीर 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 चीरचा आवाज येतो ना, तो हाच आहे. हा कसं चाललाय पुढं. मित्रांनो, ही जी पानं आहेत ना, ही पानं आपली सारखी काढायला लागत आहेत. कारण ही पानं जर कुळली तर मग पाण्याचा उभाट उभाट असा वास येतोय. मग प्राणी पाणी पित नाहीत. कारण हे कुळल्यानंतर ना पाणी वास मारते. त्याच्यामुळं पानंसुद्धा आपली काढून टाकायला लागत आहेत सारखी. कारण हे झाडांची वरून सारखी पानं पडत राहते. ही सगळी पानं काढून टाकायला लागत आहेत. तर मित्रांनो, सर्वात पक्षी आणि प्राणी सर्वात जास्त पाणी पिणारा ह्या ठिकाणी आपला. आता आपण पण या ठिकाणी पाणी ओतलेले. अजून आपलं सिमचं डवरा एक ठिकाणी पाणी ओतत राहिलं, त्या ठिकाणी आता आपण जाणार इथं. तर मित्रांनो, इथे ना सगळ्यात जास्त आपले भेकरी पाणी पितात ह्या ठिकाणावरून. तर चला आता आपण ना आपल्या त्या दुसऱ्या डवऱ्यावर जाऊन पाणी ओतूया.